आपण आता मुंबईतल्या तुर्भे चित्ता कॅम्प या विभागामध्ये आणि याच विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरुण गोले हे प्रचार करते। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। हा संपूर्ण विभाग आपण पाहतोय की अतिशय अविकसित आहे। ते वॉटर मीटर गटर हे प्रश्न आहेत, त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न जे आहेत गेले कित्येक वर्ष रेंगाळले आहेत। हे सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार नगरसेवक झाल्यावर? हे तर प्रश्न तर मला काय ते मोठे वाटत नाही, कारण मी इतके वर्ष शिवसेनेचा पदाधिकारी उपप्रमुख आहे। ही कामं करण्याची आम्हाला सवय आहे। आमचे शाखा प्रमुख, आमची संपूर्ण टीम ही हे लाईट, वीज, पाणी, रस्ते हे तर आम्ही करणारच। ह्याच्यापेक्षा मोठ्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे जास्त पण ठोसपणे लक्ष देणार। त्यामुळे इथलं जे शाळा CBSEचे धर्तीवर इथे एक कॉन्व्हेंट स्कूल टाकणे, बनवणे आणि त्याच्यानंतर इथे हॉस्पिटल नसणे, या अनेक गोष्टीच्या मोठ्या समस्या आहेत, त्याच्यात हात घालणार आणि त्या पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये याच विभागातून मोठ्या प्रमाणात मतदान मशालला झालं होतं, त्याची पुनरावृत्ती आता होणार का? त्याची पुनरावृत्ती होणार आणि त्याच धर्तीवर त्याच पटीने आता पुन्हा एकदा मशाला, कारण लोकांमध्ये, मुस्लिम बांधवांमध्ये, हिंदू भावांमध्ये सगळ्यांमध्ये मशालच्या बद्दल प्रचंड उत्साह आहे। आणि ते बोलले वरून खालून आतून बाहेरून काही प्रकार होते, पण मशालीलाच आम्ही वोट देणार, ही त्यांच्यामधली तीव्र भावना आहे। या विभागामध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार जे आहेत मोठ्या संख्येने, आणि तरी देखील शिवसेनेला इथे मतदान होईल का, विश्वास होतो? नक्की नक्की। मागच्या वेळेला शिवसेनेचा उमेदवार थोडक्यासाठी हुकला, ह्या वेळेला ती संधी कोणती, हिंदू मुस्लिम बांधव आता एकत्र आले आहेत, त्यामुळे ह्या वेळेला ही संधी कोणत्याही परिस्थितीत या संधीचा विजयामध्ये रूपांतर करणार। आणि माझ्या मते सगळे चिन्ह जे आजूबाजूला आलेत, वेगवेगळ्या पद्धतीने उभे राहिलेत, ते सगळं घड्याळ बंद पडेल, नारळ फुटेल आणि हात हा खिशात जाईल। हात खिशात जाईल असं तुम्ही बोलताय। अपक्ष देखील मोठ्या संख्येने इथे आहेत। अपक्ष जे आहेत ते अपक्ष त्यांच्या पद्धतीने एका लेवलला येतील। आमची लेवल खूप वरती आहे, त्या लेवलला माझ्या मते कोण सहसा पोचू शकणार नाही, कारण मशालचं ज्या असलेले लोकांचं जे एक लोकसभेला ज्या अर्थी मशालाचं जे हे रान उठलं होतं, त्याच पद्धतीने ह्याही निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं आहे की मशालीचा तुफान उठणार, इथून तुफान उठणार। परंतु याच विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। तुम्ही नगरसेवक झाला तर इथल्या नागरिकांमध्ये प्रचार करता, तुम्ही काय विश्वास त्यांना आहे? इथले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते कोणामुळे प्रलंबित आहेत? इतक्या वर्ष जे आता जे उभे आहेत त्यातले सगळे नगरसेवक होऊन गेले, एक टर्म होऊन गेलेत। 40-50 वर्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा इथे कधीच नगरसेवक झाला नाही। इतक्या वर्षात जे नगरसेवक झाले ते सगळे जे उभे आहेत, पण त्यांनी काही केलं नाही याचा अर्थ, म्हणून ही परिस्थिती आहे ना। मग एकदा आता लोकांनी ठरवलं आहे की संधी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सरकारच्या विरोधात डटून लढतात, त्यांचा पक्ष तोडला, त्यांचं सगळं चिन्ह घेतलं, आमदार फोडले, तरी पण उद्धवसाहेब झुकले नाहीत। अशा लोकांसमोर मुस्लिम आणि हिंदू बांधव उभे राहणार ठामपणे। मतदारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन तुम्ही करताय? मतदारांमध्ये लोकसभेमध्येच परिवर्तन झालं आहे, फक्त त्याची पुनरावृत्ती त्यांना करायची। करते आपण पाहिले की अरुण गोले यांना ठाम विश्वास वाटतो की या विभागामध्ये परिवर्तन घडून येईल आणि ते मोठ्या संख्येने मतदार त्यांना मतदान करतील असा विश्वास, आणि त्याच दृष्टीने त्यांचा प्रचार जो आहे तो दारोदारी घरोघरी आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।